राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पार्टी के विधायक रोहित पवार ने पंढरपुर में किसानों की संपूर्ण कर्ज माफी की मांग को लेकर अन्य त्याग आंदोलन शुरू कर दिया है। आंदोलन की शुरुआत से पहले संत गाडगे बाबा महाराज मठ से आंदोलन स्थल तक एक भव्य रैली निकाली जाएगी। इसके बाद विठल भक्तों की परंपरा का पालन करते हुए रोहित पवार ने संत नामदेव पायरी के दर्शन किए और आंदोलन को औपचारिक रूप से शुरू किया। इस आंदोलन को समर्थन देने के लिए राज्य के विभिन्न जिलों से पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ता और बड़ी संख्या में किसान पंढरपुर पहुंचे हैं। पार्टी का कहना है कि किसानों की कर्ज माफी और अन्य महत्वपूर्ण मांगों की ओर सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए यह आंदोलन किया जा रहा है। आंदोलन स्थल पर किसानों के मुद्दों को लेकर व्यापक चर्चा और समर्थन देखने को मिल रहा है। तुम्ही सत्तेत असाल तर तुम्ही नेत्यांशी बोलून, मंत्र्यांशी बोलून या जाचक अटी आमच्या शेतकऱ्याला, ज्याच्यात 36 लाख शेतकऱ्यांना फटका बसणारे, अशा जाचक अटी लवकरात लवकर त्या ठिकाणी मागे. मुख्यमंत्र्यांना काय आवाहन कराल? मुख्यमंत्र्यांना काय आवाहन कराल? मी आव्हान एवढंच करेल, कदाचित अधिकाऱ्यांनी त्या अटी टाकल्या असतील असं आपण समजूया. सरकारने मुद्दामून त्या टाकल्यात असं आम्ही समजत नाही. त्यामुळे आता वेळ गेलेली नाही. लवकरात लवकर या जाचक अटी तुम्ही मागे घ्या. ओटीएस मध्ये मेजॉरिटी शेतकरी तिथं जाणार आहेत आणि त्यांना वरचे पैसे भरावे लागणार आहेत. आणि आज शेतकऱ्याकडे तो पैसा नाही. आज पाऊस नाही याचा अंदाज सगळ्यांनी सांगितलेला आहे. मग येणारं पीक हातात येणार नाही आणि कर्ज तसंही त्यांना भरता येणार नाही. त्यामुळे त्यासाठी 19ची अट तुम्ही काढावी. ओटीएसच्या बाबतीत सुद्धा 19ची अट तुम्ही काढून आणि कोणालाही तुम्ही असं बोलू नये की आधी पैसे भरा, म्हणजे कर्ज वसुली करा, मग राहिलेले पैसे आम्ही देतो. डायरेक्ट तुम्ही 2 लाख रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये टाका आणि जे रेग्युलर कस्टमर जे शेतकरी आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणी तुम्ही 25, 26, 27, 27 म्हणजे जो वर्ष अजून झालं नाही, कदाचित तो पैसा आता मिळणार नाही, असे 14 लाख शेतकरी आहेत. ते पुढे ढकलत आहात. ती सुद्धा अट काढून आत्ताच्या आत्ता त्यांना त्या ठिकाणी मदत करावी. आणि विमा, त्याच्यातल्या ज्या अटी तुम्ही 4 अटी या काढल्या होत्या त्या अटी परत आणण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल आणि 1 रुपयामध्ये विमा देण्यात यावा, अशा आमच्या सगळ्या मागण्या आहेत.